नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणे यामधला सराव संच 1.2 पाहणार आहोत। तर त्यातला पहिला प्रश्न आहे, खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा। काही किमती दिलेल्या आहेत, आलेखाने समीकरण आपल्याला सोडवायचं आहे। x आणि y च्या काही किमती दिल्या आहेत, काही काढायच्या आहेत। पहिलं समीकरण दिलं x अधिक y बरोबर 3, दुसरं दिलं x मायनस y बरोबर 4। तर x प्लस y बरोबर 3 हे समीकरण विचारात घ्यायचं आहे। x ची किंमत दिलेली आहे, पहा x प्लस y बरोबर 3। x च्या जागेवर आता 3 ठेवायचे। 3 अधिक y बरोबर 3। हे 3 बरोबरच्या पुढे गेले तर काय होतात, मायनस 3 मायनस 3 y बरोबर किती आलं, 0। y ची किंमत किती आलेली आहे आपली, 0। x ची 3, y ची 0। आता इथे y ची किंमत किती दिलेली आहे, 5। यावरून आपल्याला x ची काढायची। समीकरण तेच, x अधिक y बरोबर 3, x तसंच y ची किंमत किती ठेवणार, 5 बरोबर 3। x बरोबर 3 हे प्लसचे 5 आहेत, बरोबर गेले तर काय होतात, मायनस। x बरोबर 5 मधून 3 गेले किती उरतात, 2 साइन मायनस। तर दुसरी किंमत आली -2। पहिले लिहिताना x ची लिहायची, नंतर y ची। पहा आता x अधिक y बरोबर 3, x तसेच y च्या जागेवर 5 दिलेली आहे, बरोबर 3। आता x बरोबर 3 तसेच हे प्लसचे 5 आहेत, बरोबर गेले तर काय होतात, मायनस। 3 मायनस 5 तर मोठ्यातून लहान वजा करतो आणि साइन मोठ्या संख्येचं, तर -2 ही दुसरी किंमत आलेली। तिसरी किंमत पहा, x च्या जागेवर किती, x ची किंमत काढायची, y च्या जागेवर 3। जर y च्या जागेवर 3 ठेवले, हे पहा x अधिक y बरोबर 3। y च्या जागेवर 3 ठेवायचे, x अधिक 3 बरोबर 3। x बरोबर 3 मायनस 3 किती येते, x ची किंमत 0, प्लस और मायनस कॅन्सल होतात, 0 येते इथे, 0,3। आता याप्रमाणे आपण एक समीकरणाची सारणी केलेली आहे। दुसरं समीकरण आहे x मायनस y बरोबर 4। x आणि y च्या x ची किंमत काढायची, y ची दिलेली आहे। तर समीकरण आहे x वजा y बरोबर 4। y च्या जागेवर किती ठेवणार, 0 बरोबर 4, म्हणजेच x ची किंमत आली किती, 4। x च्या जागेवर किती, 4। पहिले की x ची किंमत, नंतर y ची किंमत। दुसरी किंमत काय आहे, x वजा y बरोबर 4 समीकरण आहे। x च्या जागेवर किती ठेवायचं, -1 मायनस y बरोबर 4। आता मायनस y तसेच हे -1 आहेत, बरोबर गेले तर काय होतात, प्लस। मायनस y बरोबर 4 आणि 1 ची बेरीज केली तर 5, आणि हे मायनस साइन कशाला जातं, 5 ला जातं, -y। तर इथे y ची किंमत आलेली आहे -5, -1, -5। आणि ही तिसरी 0 आणि -4 ही दिलेलीच आहे, ही काही काढण्याची आपल्याला गरज नाही। तर पहा, आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणे, खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा। x अधिक y बरोबर 3 हे एक समीकरण दिलंय, x वजा y बरोबर 3 हे एक समीकरण दिलेलं आहे, आणि यावरून आपण सारणी तयार करणार आणि मग आलेखावर हे निर्देशक बिंदू दाखवणार आणि आलेख काढणार। आता हा सराव संचमध्ये हा प्रश्न फक्त सारणी तयार करा असा आहे। तर आपण किमती ठेवल्या, x अधिक y बरोबर 3, x च्या जागेवर पहिले किती ठेवलेली आहे, 3, अधिक y बरोबर 3, y तसेच हे प्लसचे 3 बरोबर गेले तर काय झाले, -3 मायनस 3 किती आली किंमत, 0। आता x अधिक y बरोबर 3 समीकरण 3, पण y च्या जागेवर किती ठेवले, 5 बरोबर नेले तर काय झाले, -5 मधून 3 गेले, 2 उरतात, साइन मोठ्या संख्येचं मायनस।
आता x अधिक y बरोबर 3. yच्या जागेवर किती ठेवले? 3. 3 मायनस 3 किती आली? xची किंमत 0. 0,3. पहिले xची लिहायची नंतर yची. त्याप्रमाणे दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 4. yची 4 0 दिली समीकरणामध्ये, yच्या जागेवर 0. x बरोबर काय आली? 4. आता xची किंमत दिलेली वजा 1, xच्या जागेवर वजा 1, मायनस y बरोबर 4. 4 तसेच हे मायनस 1 बरोबर गेले तर काय झाले? प्लस 4 आणि 1 किती? 5. मायनस y बरोबर 5. हे मायनस साईन बरोबरच्या पुढं गेलं तर किती झाले? -5. -1, -5 आणि 0 - 4 ही तर किंमत आपल्याला दिलेलीच आहे, निर्देशक बिंदू दिलेलेच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बेसिक गणित पाहिलं, बेसिक मॅथ्समध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या पाहिल्या. आणि आता 10वीचं 2 चलातील रेषीय समीकरण हे भाग 1 मधलं आपण प्रकरण सुरू केलेलं आहे. त्यातला सराव संच 1.1 घेतलेला आहे. तर 1.2 ज्यामध्ये आपण पूर्ण सराव संच आलेखावर अवलंबून आहे. तर व्यवस्थित उदाहरणाचा सराव करायचा आणि प्रत्येक उदाहरणं सोडवायचे, म्हणजे तुम्हाला गणित विषय एकदम सोपा जाईल. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.